गेल्या 2 दिवसांपासून खेड शहरातील वातावरण ढवळून निघालं असून आता व्यापाऱ्यांनी देखील आवाज उठवलाय। रविवार पाठोपाठ सोमवारीही तिरंगा नदीमध्ये पाळीव प्राण्यांचे अवशेष आढळून आल्याने आपला संताप प्रकट करण्यासाठी हिंदू बांधवांनी बंद पुकारला। त्याला व्यापाऱ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। हजारोंच्या संख्येने गोरक्षक खेड पोलीस स्थानकात जमा झाले होते। पोलिसांनी देखील तपासणी सूत्र वेगाने फिरवली असून आतापर्यंत 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय। मंगळवारी खेडमधील बाजारपेठेत अक्षरशः शुकशुकाट दिसून येत होता। सर्व धर्माचे आपण जमलेलो आहोत। आज आपण जी हत्या झालेली आहे त्याचे अवशेष मिळालेले आहेत त्याच्यावरती आपण सगळ्यांनी कारवाई व्हावी यासाठी आपण आज इथे एकत्र आलेलो आहोत। बरोबर तर आपण पोलिसांचं चांगल्या प्रकारे खरं तर काम चालू आहे। आतापर्यंत 4 आरोपी भेटलेले आहेत, 5वा आरोपी सुद्धा भेटलेला आहे। त्याला आता पोलीस आणायला चालले, 5 आणलेले आहेत आणि बाकीच्या कारवाईमध्ये काही दुसऱ्या गोष्टी सुद्धा मिळाल्या आहेत। त्याचं आपल्याला नाव घेताना सुद्धा डोळ्यात अश्रू येऊ शकतात, पण ते सुद्धा मिळालेलं आहे आणि ते ताब्यात घेऊन कारवाई करायचं काम चालू आहे। आपण शांतता राखूया। पोलिसांना जर का आपण वेळ दिला व्यवस्थित तर त्यांना कारवाई करता येते। दिशा घेऊन त्यांची वेगळ्या ट्रॅकवरती जात आहे, त्यांचा वेळ जाता कामा नये हे लक्षात घ्या सर्वांनी। आपण त्यांना सहकार्य करूया आणि जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये जेवढे आरोपी आहेत ह्याच गोष्टीत नाहीत पण ह्याच्या आधी पण केलेले आहेत त्यांना सुद्धा पोलीस आता ताब्यात घ्यायचं काम चालू केलेलं आहे। त्याच्यामुळे आपण थोडं शांतता बाळगूया, त्यांना कारवाई करायला वेळ देऊया। आता जे आरोपी आहेत त्यांना पोलीस आता स्वतः घेऊन कोर्टात हजर करत आहेत। याचा अर्थ आतापर्यंत 4 आरोपींना त्यांनी पकडलेला आहे आणि आपल्याला आज खरं तर सगळ्या लोकांनी सुद्धा व्यापाऱ्यांनी पण सहकार्य केलेलं आहे। काल आणि परवा घडलेल्या खेडच्या घटनेसंदर्भात आम्ही तातडीनं त्याच्यावर गांभीर्यानं हा विषय घेऊन यामध्ये आम्ही पोलिसांच्या 4 टीमा पाडल्या होत्या आणि त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट आम्ही तपासत होतो आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्हाला आता पहिला 300 आरोपी मिळाले। त्यानंतर आता आम्हाला 2 आरोपींची माहिती मिळाली, त्याच्यामध्ये एक आपल्याला मिळालेला आहे आणि यांनी सांगितल्याप्रमाणे आता 5वा आरोपी पण आम्ही आता त्या डिटेक्ट केलेला आहे त्याच्यामध्ये। आणि फक्त एवढंच आहे की ह्या घटनेमध्ये जे काही आरोपी असतील किंवा ज्यांचा याच्यामध्ये सहभाग असेल किंवा त्यांचा कुणीतरी त्याला पाठिंबा दिला असेल त्यांना कुणालाही त्यांची गय केली जाणार नाही। त्या सगळ्या आरोपींना अटक केलं जाईल आणि कडक कारवाई केली जाईल त्यांच्यावर आणि न्यायालयात अगदी कडक दोषारोप पाठवून त्यांना कसल्याही गोष्टी जास्तीत जास्त सजा लागली पाहिजे याकडे आम्ही लक्ष देतोय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।